एखादी विद्यार्थ्यांची राज्यात देशभरातल्या जर इतकी गुची झाली असेल, त्यांचं जर भविष्य टांगलेलं लागलं असेल, तर सरकार इतकं का सांभाळतं आहे? पण कोण प्रधान आहे का काय, कोण त्यांचा मंत्री येतो, का सांभाळलं जातं आहे हे कळतच नाही आहे. का सरकारला जाणून बुजून लोकांमध्ये उद्रेक निर्माण करायचा आहे? जर आज 20 दिवस झाले त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्याची दखलसुद्धा जर केंद्राकडून घेतली जात नसेल, त्यांचं म्हणणंच काय आहे की विद्यार्थ्यांचं नीटमधलं सगळं वाटोळं झालं आहे आणि याचा केंद्रीय शिक्षण मंत्री याला दोषी आहे. काय हटवायला अडचण आहे? जनता किंवा या देशातले विद्यार्थी जे देशाचं भविष्य आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. केंद्र सरकार म्हणजे नेमकं काय? आपण प्रधानमंत्री म्हणून नेमकं आपण काय? आणि प्रधानमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्याला का ठेवावं? जर त्यांनी इतकी मोठी चूकच केली, त्या शिक्षण विभागाचा सगळा बोजोरा उडाला आहे, तर प्रधानमंत्र्यांनी इतकं का आवळून धरावं? उपोषणाला जर 20-20 दिवस झाले तर त्यांची मागणी मान्य करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ताबडतोब बडतर्फ त्या पदावरून राजीनामा देऊन त्याला मुक्त करायला पाहिजे. या खरा ह्योच मूळ प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार विद्यार्थी सोडून एक जर राजीनामा देशाच्या वतीनं मागितला जात असेल विद्यार्थ्यांच्या वतीनं, तर ते सुद्धा सरकारकडून घेतला जात नाही आहे. मग सरकारसाठी काय महत्त्वाचं आहे हे जनतेनं कळून घेणं खूप गरजेचं आहे. सरकारला त्यांच्यासाठी त्यांचे मंत्री महत्त्वाचे आहेत, मात्र या देशातली जनता किंवा या देशातला तरुण गरजेचा नाही आहे. याचा सरळ सरळ अर्थ होतो. पण प्रधानमंत्र्यांनी याला का सांभाळावं? जर साधी एक मागणी असेल की याला हटवा, तर त्यांनी या जनतेसाठी विद्यार्थ्यांसाठी हटवलंच पाहिजे. या मताचे आम्ही या संपूर्ण आंदोलन त्यांनी ते उभा तर राहिलंच पाहिजे. आपण त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहात का आणि किंवा त्यांना भेटायला जाणार आहात का? नाही, आता इतकं बोललो, तुम्ही उपोषण करते आहात, तो बोललो म्हणल्यावर तर आम्ही त्यांना साथ असणारच आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.